राज्यातील 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल वाजलाय। राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे। या घोषणेसह सर्व संबंधित भागात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे। महत्त्वाच्या तारखा: नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर पासून, अंतिम तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर। नामनिर्देशन माघारी अपील नसलेली ठिकाणं 21 नोव्हेंबर, नामनिर्देशन माघारी अपील असलेली ठिकाणं 25 नोव्हेंबर। मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30। मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून। मतदारांची आकडेवारी: पुरुष मतदार 53,79,931, महिला मतदार 53,022,000, 53,22,870, इतर मतदार 775। एकूण मतदार संख्या 1,07,03,576। एकूण मतदान केंद्रे 13,355। निवडणुका होणाऱ्या संस्था: नगर परिषदा 246, नगरपंचायती 42, एकूण संस्था 288। एकूण प्रभाग 3,820, एकूण जागा 6,859। महिलांसाठी राखीव जागा 3,492, अनुसूचित जाती 895, अनुसूचित जमाती 338, मागास प्रवर्ग 1,821। उमेदवारासाठी खर्च मर्यादा: श्रेणी अध्यक्ष सदस्य अ वर्ग नगर परिषद 15 लाख व 5 लाख, ब वर्ग नगर परिषद 11,25,000, 3,50,000, क वर्ग नगर परिषद 7,50,000 आणि 2,50,000, नगरपंचायत 6 लाख आणि 2,25,000। ऑनलाईन नामनिर्देशन प्रणाली: उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष संकेतस्थळ सुरू केलं आहे। उमेदवार नामनिर्देशन व शपथपत्र ऑनलाईन भरू शकतात, तसेच मतदार आपली माहिती पाहू शकतात। नवीन मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आपले मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती सहज मिळणार आहे। मतदान केंद्रांवरील सुविधा: दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि महिलांसाठी प्राधान्याने मतदानाची व्यवस्था। सर्व केंद्रांवर व्हीलचेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी, सावली व शौचालयाची सुविधा उपलब्ध। महिला कर्मचाऱ्यांद्वारे साचविलेले पिंक मतदान केंद्र विशेष आकर्षण ठरणार आहे। आचारसंहिता लागू: 4 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे। आता कोणत्याही नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात शासन नवे धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही। जिल्हानिहाय निवडणुका: कोकण विभाग 27, नाशिक विभाग 49, पुणे विभाग 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती विभाग 45 आणि नागपूर विभाग 55। राज्य निवडणूक आयोगाचं आवाहन: मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही अधिक मजबूत करावी। इंडिया न्यूज R7 अनुभव भागवत। सर्वांना नमस्कार। सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी, आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यमाने मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद केलेली आहे। मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे। राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे आणि 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। राज्यामध्ये
एकूण 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहेत आणि 27 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही. नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे. नगर परिषदची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे. साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदमध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात. म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल. याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल. नगरपंचायत मध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष. त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावे लागते. नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल. नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करते. मात्र असा उमेदवार फायनली अंतिमतः निवडून जर आला तर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे एक बंधनकारक आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 1,07,03,576 इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारेच होणार आहे आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगर पंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटी मध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.